थोरातांच्या राजीनाम्यावर त्यांची मुलगी जयश्री थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघणार आहोत। अजून अजून माझ्याबरोबर तर अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही। ते जेव्हा व्यतीत होतात तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, पण ह्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही। जर थोरातांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करावं असा टोला सत्यजित तांबेंनी लगावला। मला याबाबत कुठलीही माहिती नाही। मी साहेबांशी माझा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही। परंतु जर खरंच जर त्यांनी काही पत्र लिहिलं असेल किंवा जर हे सगळं जर घडलं असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने याच्यात आत्मचिंतन केलं पाहिजे की अशा ज्यांनी 100 वर्ष पक्षाबरोबर एकनिष्ठतेने राहिलेले जे परिवार आहेत अशा लोकांवर ही वेळ का येते आहे याचं कुठेतरी आत्मपरीक्षण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे। काँग्रेसचे नेते थोरातांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली। तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय। याबाबत थोरातांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे। हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। नेमकं पत्रात काय लिहिलंय ते बघूया। आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणे, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलं त्याने दुःख झालंय, व्यथा झाली आहे। नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला। माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली। माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेश अध्यक्षासोबत काम कसं करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भाने निर्माण करण्यात आले। काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं आणि हाच विचार मी पुढे घेऊन जाईन असं पत्र थोरातांनी लिहिलेलं आहे खरगे यांना। बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याचं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले। त्याचबरोबर हा वाद मिटवण्याकरता त्यांची मनधरणी करणार असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं। दुर्दैवी बाब आहे। बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे। पण बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत। नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या दिल्लीला जाणार आहेत। ते विधान परिषद निकालाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार आहेत। यामध्ये ते नाशिकच्या जागेबाबतही माहिती देणार आहेत। पुढची बातमी कोल्हापुरातून आहे। महत्त्वाची बातमी आहे। शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांना विरोध होतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जातोय। कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला जातोय। जर राज्यपालांना बोलावलं ते येणार असतील तर कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून। शिवसेनेनं कुलगुरूंना निवेदन दिलेलं आहे। शनिवारी ते जेलभरो आंदोलन याबाबत करणार आहेत। शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याची राज्यपालांनी माफी मागून कोल्हापुरात यावं असं शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी सविस्तर बोलूया। ज्ञानेश्वर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत, आक्रमकपणे राज्यपालांचा विरोध ते करतायत, काय अधिक सांगाल? शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे ते 16 फेब्रुवारीला होणार आहे आणि या समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत। मात्र त्यांच्या उपस्थितीवरून आता नवा वाद आहे तो निर्माण झालेला आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ आहे ते कोल्हापूरचं हे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाला वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना का निमंत्रित केलं अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं त्यांना विरोध दर्शवलेला आहे आणि जर राज्यपाल या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असतील तर हा कार्यक्रम उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा आहे तो शिवसैनिकांनी दिलेला आहे। या संदर्भात आज कुलगुरूंची त्यांनी भेट घेतली आणि कुलगुरूंना सुद्धा या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि राज्यपालांना कोणत्याही पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहू देऊ नका, त्या बदल्यात वेगळा एखादा पाहुणा नेमा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना सुद्धा या कार्यक्रमाला बहिष्कार घालण्याचं आहे ते आवाहन केलं आणि या एकूणच
राज्यपालांच्या या उपस्थितीबाबत आणि विद्यापीठाच्या भूमिकेबाबत शनिवारी आहे ते शिवसेना पुन्हा एकदा आंदोलन करणार आणि जेलभर आंदोलन करून राज्यपाल चले जाओ अशा पद्धतीचा इशारा आहे तो शिवसैनिक देताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्यपालांच्या दीक्षांत समारंभाच्या उपस्थितीवरून नवा वाद आहे तो कोल्हापूरमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद माहिती